पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा, ही गरीब मुक्ता फक्त पैशासाठी आपल्या घरात घुसलीये। तिचा पहिला रंग तिने दाखवलाच आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही तिच्यावर एवढा विश्वास कसा ठेवू शकता? हो, मागे काय घडले ते जरा आठवा। ती आपल्या घरात कशी घुसली ते। तिने आधी सारंगला आपल्या प्रेमात अडकवलं, नंतर लग्न करायला भाग पाडलं, आणि आता डोकं चालून एक एक पाऊल ती पुढे जाते। दादा, तिला ह्या घरातून हाकलण्यासाठी हीच योग्य वेळ आहे। म्हणजे बघा, अंबिका, तू का बोलत नाहीयेस? मी म्हणजे मला नाही, म्हणजे तुझ्या मनात जे काही आहे ते बोल ना। तू गप्प काय आहेस? म्हणजे मलाही तेच बरोबर वाटतंय दादा। म्हणजे खरं तर हा धक्काच एवढा मोठा बसलाय की ही गरीब घरातली मुलगी आहे ना, ही आपल्याला ना धक्के द्यायलाच आपल्या घरात आली आहे। आजपर्यंत हिने आपल्याला ना त्रासच दिलाय। खरं सांगायचं ना दादा, तर ही आपल्या घराला मॅचच नाहीये। ते म्हणतात ना, तेल आणि पाणी कधी एकत्र येतं का? काय ग माधवी, कोण तेल कोण पाणी? तेल म्हणजे आपण सर्व, आणि पाणी म्हणजे ना ही मुक्ता। अक्षी बरोबर बोललीस बघ। पाण्यासारख्या नितळ मनाची, अगदी आर पार स्वच्छ स्वभावाची अशी मुक्ता आपल्यासारख्या कुचकट नासकट वाकडा विचार करणाऱ्या माणसात कशी काय मिसळणार? हो ना, आणि तिला आपल्यासारखं करण्यापेक्षा आपण तिच्यासारखं स्वच्छ नितळ पाण्यासारखं होऊया ना। मला काय वाटतं, आपण मुक्ता वहिनीबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलाय। ए, शांत बस। तुला कोणी तुझं मत विचारलंय का? का? बोलू दे ना तिला, बोलण्याचा अधिकार आहे ना तिला, आणि ती या घरची सदस्य नाहीये का? बोल ग तू। मी पण या एक घराची सदस्य आहे, मी पण एक बोलू का? जया, तुला जे काही बोलायचं ना ते स्पष्टपणे आणि नीट बोल। मला काय वाटतं ना की आपल्या घरातलं असं कोणी चोरी वगैरे नाही करणार, आणि आपण एकमेकांबद्दल असा अविश्वास नको दाखवायला। त्याने काय होईल ना की उद्या काही झालं तरी कोणी कोणावरही संशय घेईल। उद्या माझ्यावर संशय घेतील, माझ्या बाबांवर संशय घेतील, आणि हे चुकीचं आहे की नाही? वा, इतक्या दिवसानंतर आज पहिल्यांदा योग्य बोललीस, छान बोललीस। काहीतरी फालतू किस्से सांगण्यापेक्षा असं छान चांगलं बोलत जा। या घराची तूही एक सदस्य आहेस। या घरामध्ये काय घडतं, आम्ही सगळेजण काय बोलत असतो, त्याच्यामध्ये सहभागी होत जा, बोलत जा, पण हे असं चांगलं बोलत जा। छान बोलली, छान बोलली जया। हा, पण तिचं पण बरोबर आहे ना की घरातल्या लोकांवर संशय घ्यायला नाही पाहिजे ना। पण कसं आहे ना बाळ जया, की अगं मी संशय घेतच नाहीये। तिच्या बेडखाली पैसे सापडले, पुरावा सापडला म्हणून बोललो मी। हा, पण दादा काय माहितीये, तो कोण माणूस आहे तो त्यांच्या खोलीमध्ये शिरला, त्याने तिथून चावी उचलली, नंतर मग तो तिजोरीच्या खोलीत गेला, तिथून त्याने पैसे चोरले, आणि मग तो ह्या दोघांच्याही खोलीत आला आणि बेडखाली पैसे लपवले। मला तर वाटतं तो माणूस आहे ना, त्याला शिक्षा करण्यापेक्षा त्याचा जाहीर सत्कारच केला पाहिजे, नाही का? हे बघा दादा, मुक्ता गुन्हेगार आहे आणि तिला आपल्या घरात राहण्याचा अजिबात अधिकार नाहीये। तुम्ही तिला घरी पाठवून द्या। नाही, पाठवण्याची काही गरज नाहीये, मी तिची डायरेक्ट व्यवस्था केली आहे। व्यवस्था केली म्हणजे? बोलण्यापेक्षा दाखवतो ना। या रे बाबा, या।
तू इथं काय करतोस? ते आम्हाला दत्ताभाऊंनी चोरीबद्दल सांगितलं. हो, मीच बोलवून घेतलं त्यांना. म्हटलं या आणि आपल्या पोरीला घेऊन जा आणि तुमच्या पोरीला जरा नीट समजावून सांगा. ही चोरीची आहे ना सवय फार डेंजर असते. एकदा लागली ना की मग चटकच लागते. नाही हो मालक, आमची मुक्त चोरी करू शकत नाही. हा पैसा पाण्याची सोन्या नाण्याची हाव ना आम्हाला आहे ना आमच्या लेकरांना. आमची मुक्ता चोरी काय चोरीचा विचार पण करू शकत नाही हो. नाही, विचार केला आणि चोरी पण केली. तिचा कान धरून जाब विचारण्याऐवजी तुम्ही तिचीच बाजू घेताय. आता तिच्या जागी जर माझी पोरगी असती ना कानफाट फोडले असते तिचे. दत्ता मामा, तुम्हाला दुसऱ्यांना झोडायची मारायची लय आवड आहे ना? या सवयी बऱ्या नाहीत, पण तुमचं बरोबर आहे. गुन्हेगाराला धडा शिकवायलाच पाहिजे, पण मार कोणी खायचा हे अजून समजायचंय. तुमच्या हिशोबानं मी असू शकते, तसंच माया हिशोबानं तुम्हीही असू शकता. दादा, मुक्ता, तू कोणाशी बोलतेस ना ह्याचं जरा भान ठेव. आणि तसंही आता तुझ्याकडे 1 तास उरलाय. त्या 1 तासात स्वतःला सिद्ध कर, नाहीतर स्वतःच्या घरी जायची तयारी कर. आज मला बघायचं हाय मुक्ताला कोण घराबाहेर काढतंय. ही चंद्राबाई अजून चित्ती हाय. आजी, हे बघ, तू काळजी करू नकोस. मी केली ना तरी मुक्ता एकटी जाणार नाही. तिच्यासोबत मी पण जाईन. मी काही अटी घालून दिलेल्या होत्या, तू बहुतेक त्या विसरलेला दिसतोस. पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतो. त्याचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मी त्याला संधी दिलेली आहे. घर सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण जर का ती दोषी आहे असं आढळलं तर मात्र तिला जावं लागेल. जो काही निकाल लागेल मला वाटते सर्वांनीच त्याचा मान ठेवायला हवा. उगाचच नियम मोडून घरामध्ये अशांतता पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. त्याचे परिणाम वाईट होतील. पण दादा, मी विरोध करतच नाही. आणि जरी तुमच्या न्यायानं तिला अपराधी ठरवलं ना तरी माझ्या नजरेत ती कधीच गुन्हेगार नसणार आहे. ती माझी फक्त अर्धांगिनी नाहीये दादा, ती माझी सर्वांगिनी आहे. आणि माझ्या सर्वांगाला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार आहे. मी जेव्हा सप्तपदीचे फेरे घेतले ना तेव्हा मी तिच्या सुखात दुःखात एकत्र तिच्या सोबत राहण्याचं वचन दिलंय मी तिला. त्यामुळे जिथे मुक्ता असेल तिथे तिचा हा सारंग असेल. वा, छोटे मालक, तुम्ही चला आमच्या बरोबर. 2 वेळच्या भाकरीपेक्षा जास्त आम्ही नाही देऊ शकणार तुम्हाला काही, पण तुम्ही सुखात राहा. नुसती 2 वेळेची भाकर नाही, ते चोरलेले पैसे पण आहेत ना, त्यात तुम्ही जावयाला भरपूर काही काही देऊ शकता. छोटी आई, हे आवाज चढवून बोलू नकोस मुक्ता. जाणारा 1-1 मिनिट तुला घराच्या बाहेर ढकलतोय, लक्षात ठेव. तर तिला घराबाहेर काढण्याची भाषा काय बोलताय? सारखं सारखं तेच तेच काय चाललंय तुमचं? आणखीन काय बोलायला हवं तू सांग.
आणखीन काय बोलायला हवं? तिला तिचं निर्दोषत्व सिद्ध करायची संधी दिली होती की नाही? मग आणखीन काय करायला हवं मी? आणि एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवा, मी अतिशय योग्य पद्धतीनं न्यायनिवाडा करतोय. त्याच्यामध्ये येण्याचं धाडस कोणीही करू नका. वास्तव हे आहे की चाव्या मुक्ताकडे होत्या, पैसे तिथूनच चोरीला गेलेले आहेत. त्यामुळे त्याचा जाब मुक्तालाच विचारणार की नाही, का दुसऱ्या कोणाला विचारणार? अजूनही वेळ गेलेला नाहीये. अजूनही तिच्या रूम मध्ये, तिच्या बेड खाली पैसे कुठून आले, कोणी ठेवले, ते कोणाचे होते हे तिने सिद्ध करावं. म्या सांगते ना, तिला या डावात कुणीतरी अडकवायचा प्रयत्न केलाय. तिला कोणीही कुठे अडकवण्याचा प्रयत्न केला नाहीये. तिच्या चोरीत ती स्वतःच अडकली आहे. तुझं काम सोपं केलंय. हा संबळ आणि बॅग घेऊन तुला पटकन निघता येईल. तिच्या वस्तूंना हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? अरे तिला बाहेर काढणारा तू कोण आहेस? तो कोणीही असला ना तरी चोर तर नक्कीच नाही. माधवी काकी, वा, हेच हवं होतं ना तुला मुक्ता? बघ माझा भाऊ माझ्याशी, माझ्या आईशी कसा वागतोय ते. हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. आमच्या या हसत्या खेळत्या घरात फूट पाडून तुला आतमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतील नाही का? युवराज, बस. घरातल्या सुनेशी अशा पद्धतीने बोलायचं नाही. नात्यांचा मान ठेवायला शिक, कळलं ना? आणि मुक्ता, अजूनही 50 मिनिटं शिल्लक आहेत तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी, कळलं? पण त्यानंतर मात्र मी जे ठरवेन तेच होईल. रेणुका, तुला कळतंय का तू तरी काय बोलतेस? चांगला आणि वाईट यातला फरक तुला समजतोय का? तुला काय म्हणायचंय? तुम्ही मुक्ताताईवर चोरीचा आरोप करताय. मुक्ताताईवर, अरे जी इतरांची फक्त मदत करते, जी इतकी दानशूर आहे, तिच्यावर तुम्ही चोरीचा आरोप कसा करू शकता? ती काय ना तुम्हाला समजलंच नाही अजून. अरे तू माझी बाजू घ्यायचं सोडून तिच्या बाजूने काय बोलतोयस? कारण तुम्ही तिच्याशी चुकीचं वागताय. काय? हो. अरे ती एवढी गरीब आहे म्हणून तुम्ही सहज तिच्यावर आरोप करताय. तिला या घरात काही मान सन्मान नाहीये का? बाद झाला. हे बघ, तिची बाजू घेऊन ना तू माझ्या घरच्यांचा विरोध करतोयस. रेणुका, मी कोणाचाही विरोध करत नाहीये. मला मनापासून एवढंच वाटतंय की काही चुकीचं नको घडायला. दॅट्स इट. आणि रेणुका, मी या घराचा कोणीच नाहीये का? लवकरच आपला साखरपुडा होणार आहे. माझ्या या घराशी एक महत्वाचं नातं जोडलं जाणार आहे. यु नो व्हॉट, हे सगळं तुझ्याशी बोलण्यापेक्षा मी तुझ्या घरच्यांशी बोललं पाहिजे. वेद, अजिबात नाही. नाही, मला बोलायलाच पाहिजे रेणुका. वेद थांब, ऐक माझं. वेद प्लीज. मला तुम्हा सर्वांशी थोडंसं बोलायचंय. वेद प्लीज बोल. कुणालाही न घाबरता बोल. स्पष्टपणे बोल जे काय बोलायचे ते. आय एम सॉरी. मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण गेले काही दिवस मी तुम्हा सर्वांच्या सहवासात आहे या घरात, आणि घरात जे चाललंय ते मला नाही पटत आहे. तुम्ही मुक्ताताईवर एवढा गंभीर आरोप करायला नको होता. माझा विश्वास आहे ती चोरी नाही करू शकत. ती तुम्हा सर्वांचा एवढा आदर करते, एवढा मान ठेवते. तुम्ही सुद्धा
तिचा मान ठेवायला हवा. वेद, मला वाटतं की हा आमचा म्हणजे नगरकरांचा फॅमिली प्रॉब्लेम आहे. तर आमच्या घरातल्या गोष्टीमध्ये तू नाही बोललास तरी चालेल. म्हणजे कसं आहे, आम्हालाही तुझा मान ठेवता येईल. आणि शेवटी काही झालं तरी तू आमच्या घरातला नाहीयेस ना, बाहेरचाच आहेस. बाहेरचा कसा? दादांनी त्यांना जावई म्हणून स्वीकारलंय. त्यांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. हो, पण अजून जावई झालेला नाहीये तो. आणि काय ना, जावई झालेला असताना तरी सासूरवाडींच्या गोष्टीत जावयांनी बोलायचं नसतं असं माझं मत आहे. मग त्या हिशोबानं दत्ता मामानी पण आपल्या घरच्या मॅटर मध्ये बोलायला नको ना. बास, अरे पुरे झालं. शांतपणे कुठला निर्णय नाही का घेऊ शकत आपण? शांतता ठेवली आहे का मुक्ताने आपल्या घरात? रेणुका, तू चुकीचं बोलतीयस. वेद, तू हिला ना अजिबात ओळखत नाहीयेस अजून. माणसाची पारख आहे मला. जी व्यक्ती घरच्या सुखासाठी कायम झटत असते, त्यासाठी अपमान सहन करायला तयार असते, ती ती कधी चुकीची नसू शकते. ज्या कुटुंबाशी माझं नातं जोडलं जात आहे त्या कुटुंबामध्ये मुक्ताताईसारखी सगळ्यांना जीवापाड जपणारी, सगळ्यांना एकत्र आणणारी, सगळ्यांना समजून घेणारी स्त्री आहे. हे खरंच मी माझं भाग्य समजतो. आणि जर का मुक्ता ती निर्दोष आहे हे सिद्ध करू शकली नाही आणि तिला घराबाहेर जावं लागलं तर तुम्ही काय म्हणणार? पण दादा, हिला मी आपल्या घरातून एवढ्या सहजासहजी जाऊ नाही देणार. माझ्या वडिलांनी जो घाम गाळून रक्त जाळून पैसा कमावलाय ना, तो मी तिला असाच घेऊन जाऊ नाही देणार. बाकीचे पैसे कुठे आहेत? सांग, कुठे आहेत बाकीचे पैसे? हात सोडा. पैसे दिल्याशिवाय तुला सोडणार नाही. सांग, कुठे आहेत पैसे? म्हणाले हात सोडा. आधी पैसे. शेवटचं सांगते, हात सोडा. बघा हे हात. तुमच्यासारखं फक्त नट्टापट्टा नाही करत. शेतात खुरपायची कामं केली आहेत, बांधकामावर विटा उचलल्यात, संबळ वाजवलाय. पण हे हात आजपर्यंत कुणावरही पडलेले नाही. त्यांना तुमच्यावर पडायला भाग पाडू नका. पण राहिला प्रश्न पैशांचा, तर पैसे घेऊन येते. आत कुठे गेली? ही चोरलेले पैसे आणायला गेली. हिच्याकडे हे पैसे आहेत म्हणजे चोरी पण हिनेच केली आहे ना. बघितलं ना, शेवटी तिने तिची चूक मान्य केलीच. आता पुढे काय काय नाटकं करणार आहे ना, हे सुद्धा माहिती आहे मला. हिच्याकडे पैसे नसताना ही पैसे आणायला गेली कुठे? मी पैसे कुठे लपवले आहेत हे हिला समजलं की काय? मला अजूनही विश्वास बसत नाहीये की मुक्ता वहिनीने चोरी केली. मग ती
पैसे घेऊन येते असं का म्हणाले असेल? कारण खरा चोर कोण आहे ना हे कळण्यासाठी.